धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेवर नाही तर त्यांची हकालपट्टी झाली। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य। मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार। बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार। खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारून चालणार नाही तर संपूर्ण सरकारच बरखास्त झालं पाहिजे। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक। भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतील। ठाकरेंच्या शिवसेनेचा विधानसभा अध्यक्षांना पत्र। विरोधी पक्षनेते पदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही। गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट। 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा, गोगावलेंची मागणी। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार। 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होणार। अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे। माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं। मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही, अबू आझमींचं स्पष्टीकरण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते जामनगरमध्ये वंताराचं उद्घाटन। मोदींकडून वंतारातील वन्यजीवांसोबत खेळतानाचा व्हिडिओ ट्विट। अनंत अंबानी स्थापित वंतारा केंद्राचा प्राण्यांचे संवर्धन आणि उपचार करण्याचा उद्देश। ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियासमोर 265 धावांचं लक्ष्य। 30 धावांवरच टीम इंडियाला पहिला धक्का। शुभमन गिल अवघ्या 8 धावांवर बाद। कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन। सागर धनखड हत्येप्रकरणी 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। सुशील कुमार 2021 पासून तिहार कारागृहामध्ये कैद।